नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. आणि आज आपल्याला लावायची आहेत कुंडीमध्ये काही झाड. कालची काय झाडं आणली होती तिकडच्या घरातून, तर ती लावायची आहेत. गोप्रो झालं आहे डेट, त्याच्यामुळे बनवतो आहे आज मोबाईलमध्ये व्हिडिओ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळी माती भरून घ्यायची आणि जी कुजत ठेवलेली माती होती आपली, तीच वापरायची आपल्याला कुंड्यांसाठी. चला आता गोप्रो चार्ज होईल 5 मिनटात, तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेतो, सुरुवात करून घेतो. गोप्रो चार्ज झाला की पुढची गोष्ट दाखवेनच. चला, सगळी कामं आवरलेत, आईला वगैरे फ्रेश वगैरे केलं आहे. सो ती बसली आतमध्ये, आता आपण करतोय आपली कामं. चलो, आता राहिलेत हँगिंगचे 2 लावायचे. हे सगळे झाले तिथे लावून. आता यातमध्ये आहेत भाजीची काही रोपं आणि टोमॅटो, आणि 2 हँगिंगचे आहेत. ते हँगिंगच्या याच्यात लावायचे आहेत, या 2 हँगिंगमध्ये. सो हे काढूया इथले, मग ते काही दिवस सावलीत ठेवले पाहिजेत. इथे लावून इथेच ठेवले पाहिजेत आहे ना. हे बघा, झाले सगळ्या कुंड्या भरून. सगळी शोची झाडं आहेत, ती काही फुलांची आहेत. तर छान पुढे जर व्यवस्थित सेट झाली की खाली लावायला झाली असती झाडं, पण त्याचा खाली लावून जगणार नाही, कारण माती कोरडी आहे सगळी. त्याच्यामुळे कुंडीतच लावून ठेवली, कारण सावलीत ठेवता येतात कुंड्या. काही जसं उन्हात ठेवला तर लगेच कोमेजून जातील, त्याच्यामुळे ठेवल्या सध्या कुंड्या सगळ्या सावलीमध्ये. चला, आता बाकी सगळं आवरलं आहे. आता पोपळीनं जरासं पाणी घालून घेतं आणि तिकडं झाडांना थोडं पाणी घालून घेतं, मग आपलं काम झालेलं आहे. इथे जे रानठेवर माती तयार केलेली होती ना, जे पावसात रान काढलं होतं, त्याचीच जी माती तयार झाली होती ना, तीच माती वापरलीत कुंड्यानं. म्हणजे ते पूर्ण रान कुजलेलं होतं त्यामध्ये, आणि त्याचीच ती माती तयार झाली होती. हे बघा, इथे सोडलेत पिळीमध्ये. चला, आता सगळ्या झाडांना पाणी घालून घ्यावं इकडे. हा, हे पाणी गरम आहे. आता हे पाणी सगळं थंडगार होतं टाकीत. त्या आबोलीचे झाडं आहेत, तर म्हटलं याला पाणी घालून घेऊया. आणि त्यात नशीब आज सकाळी जिमला गेलो नाही. जिमला गेलो असं सकाळी मला पाणी मिळालं नसतं प्यायचं भरायचं. आज पाणी त्याने लवकर सोडतो, 10:30 वाजता सोडतो, आज 9 वाजता सोडतो, आणि मी जिमवरून येतो 10 वाजता. मिळालंच नसतं पाणी मला, आणि पाणी असं बरोबर 20 मिनटं ते अर्धा तास. चला, काय विषय नाही. आपल्याला मिळालं म्हटल्यावर आता टेन्शन घ्यायचं कारण नाही. आपण जाणार संध्याकाळी जिमला. एवढं सगळ्या पोपळीना आणि यामधल्या झाडांना पाणी घालून घेतं. सध्या पाणी कमी झालं, त्यात ऊन कडक लागतं, त्याच्यामुळे पानं पिवळी पडले. तिकडे पाणी ओव्हरफ्लो झालं, त्याचं कारण त्या झाडांना मग खाली लागून जातं. स्पेशली घालायची गरज लागत नाही. चला, सगळीकडे पाणी घाल, तिकडे वगैरे सगळीकडे पाणी घालून झालेलं आहे. यांना पण पाणी घालून घेतलं. राहिलेलं ह्या दोघांना पाणी घालायचं, त्याला घालून घेतो. तर मला परत कुंड्या उचलून ठेवल्या काही दिवसांनी, परत मला फरशी खालचं लॉन सेट करावं लागणार आहे. पण आता इथे ठेवल्या, कारण इथे सावली असते बऱ्यापैकी, आणि सगळं उचलून मी इकडे ठेवलेलं. चला, चहा नाश्ता वगैरे आवरून घेऊया, कारण भूक लागली मला आता. चला, आज नाश्त्याला आहेत पोहे, इकडे आईला दिलेत पोहे. चला, मी पण थोडेसे खाऊन घेतो, मग बोलू. चला, मी आता जातोय जिममध्ये.
संध्याकाळ झाली आहे. मी आता जिममध्ये आज संध्याकाळ जाणार आहे, सकाळी केलं नव्हतं. चला आवरून येतो. कॅमेरा काय नेणार नाही आहे कारण आता गर्दी असणार मानाची, सो काय करायला पण मिळणार नाही. चला आता बाहेर गेलेलं झाडांना पण पाणी घालून घेतलं, ज्या कुंड्या भरल्या त्यांना पण घालून घेतलं, दाखवतो आल्यानंतर निवांत. चला आवरून घेतो, फटाफट जाऊन येतो. चला जिममधनं आलो आहे, तिला इकडे दिलं खायला. हे बघा याची मस्ती बघा, मागं 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 मस्ती चालू आहे तिची. आणि मी घेतलं आहे चणे शेंगदाणे खायला. आज काय बनवलं नव्हतं, फक्त चणे शेंगदाणे भिजवून ठेवलेले होते. म्हटलं तेच 2 कुकरच्या शिट्ट्या काढल्या, म्हटलं ते थोडंसं खाऊया. कच्ची खायची आज इच्छा नव्हती म्हणून म्हटलं एक शिट्टी काढूया. मीठ वगैरे काय नाही घातलं, नुसतं आहे. चला आवरून घेतो, पण चपात्या वगैरे करायच्या बनवतो आणि मग भेटू रात्री रोजच्यासारखा. तर मंडळी सगळी कामं आजची आवरलेली आहेत आणि मी पण जरा सगळं आवरलं, फ्रेश झालो आणि मग जेवून घेतलं कारण खूप घाम आलेला. म्हटलं जरा आंघोळ करून घेऊया. चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि रोजचं सांगणं, इथपर्यंत ब्लॉग बघितला आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा थंडी चालू झालेली आहे, सो काळजी घ्या. वातावरणाचं काही खरं नाही, मध्येच गरमी होते, मध्ये थंडी असते, सो काळजी घ्या. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा.